up. First we are going to see chit chat. First question is, do you like to listen to music or songs? तुम्हाला गाणी किंवा मग म्युझिक ऐकायला आवडतं का? येस. व्हॉट टाईप ऑफ सॉन्ग डू यू सिंग? कशा प्रकारची गाणी तुम्ही गाता? माय फेवरेट सॉंग्स ऑर नॉन क्लासिकल म्युझिक. हू इज युअर फेवरेट सिंगर? तुमची फेवरेट सिंगर किंवा तुमचा फेवरेट गायक किंवा गायिका कोण आहे ते सांगायचे. व्हेन डू यू सिंग? तुम्ही कधी गाता? व्हेन आय एम व्हेरी हॅपी देन आय एम सिंग. डू यू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु? तुम्ही एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली सिंगिंगची प्रॅक्टिस करता का? नो. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फोक म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक? लोकगीतं आणि शास्त्रीय संगीत याच्यामध्ये लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत याच्यामध्ये काय फरक आहे? फोक म्युझिक इज संग बाय पीपल अँड क्लासिकल म्युझिक इज संग बाय व्हेरी फाईन सिंगर्स. फोक म्युझिक हे सामान्य व्यक्ती वगैरे किंवा मग लोकांसाठी बनवलेलं संगीत अशा प्रकारचं संगीत असतं. पण क्लासिकल म्युझिक हे रागावरती डिपेंड असतं आणि अतिशय फाईन सिंगर्स, हुशार किंवा तज्ज्ञ सिंगर्स ते गाऊ शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट, डिस्कस विथ युअर फ्रेंड अँड राईट डाऊन द नेम ऑफ 5 to 6 इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड दोज यूज इन वेस्टर्न म्युझिक. म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स, इंडियन इन्स्ट्रुमेंट्स अँड वेस्टर्न instruments. Tabla, this is the Indian instrument of music, and also bansuri or flute is the Indian instrument of music. After that, veena is also a musical instrument for India. Taal, mrudung, these are the Indian instruments of music. Western musical instruments: drum, violin, piano, flute, double bass, single bass या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स वेस्टर्न म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स असतात. यापेक्षाही जास्त असतात, पण आपण इथे 5 किंवा 6 लिहिले. आफ्टर दॅट सेकंड क्वेश्चन इज, अ राग और रागा इज अ म्युझिक पीस इन इंडियन क्लासिकल म्युझिक विच इज संग और प्ले इन अ फिक्स कॉम्बिनेशन ऑफ 5 to 6 बेसिक म्युझिकल नोट्स फ्रॉम एनी सिंगर और म्युझिशियन और द इंटरनेट. राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 ragas and on what occasion they are best sung. For example, राग मलकौंस, occasion late night. राग तिलक, नाइट टाइम. बागेश्री, नाइट टाइम. भूपाळी, तोडी, मॉर्निंग. पूर्वी, आफ्टरनून टाइम. The Song of Songs. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. अतिशय हळुवारपणे आणि नाजूकपणे थकलेल्या म्युझिशियन म्हणजे संगीतकाराने त्याचा तानपुरा कार्पेटवरती, गालिच्यावरती ठेवला. द एक्स्क्वासाइट स्ट्रेन ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रंट विदिन द हॉल. पण तरीही सुरेल अशी राग दरबारीची धून पूर्ण सभागृहामध्ये गुंजत होती. इम्पेरियर अकबर लुक अप, his eyes lit with admiration. Wonderful, he said. Superb, I listen to you every day, but I can't seem to have enough. सम्राट अकबराने त्याचे डोळे उघडले आणि अतिशय कौतुकाने तो म्हणाला, वंडरफुल, अतिशय उत्कृष्ट, अतिशय छान, मी तुला रोज ऐकतो, पण तरीही देखील माझं मन भरत नाही. तानसेन बो
इन सायलंट ग्रॅटिट्यूड. तानसेन अतिशय नम्रपणे झुकला. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. मला असं वाटतं की जगातला सगळ्यात सुंदर आवाज हा तुझा आहे, सम्राट अकबर म्हणाले. बट आय डोंट शहनशाह, सेड तानसेन विथ अ स्माईल. देर इज समवन हू सिंग फार बेटर दॅन आय डू. पण माझा आवाज इतका सुंदर नाही आहे. इथे कोणीतरी असं आहे जे माझ्याहीपेक्षा खूप चांगलं गाऊ शकतं, असं तानसेन म्हणाला. रिअली, क्राईड द डिसबिलिव्हेबली अकबर. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. कॅन यू अरेंज इट? खरोखर असं कोणी आहे? तू त्यांना माझ्या दरबारात बोलू शकतो का? तानसेन शुक हिज हेड. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम, सर. तानसेनने त्यांची मान नकारार्थी हलवली आणि म्हणाला की नाही, मला वाटत नाही की ते आपल्या दरबारात येतील. व्हॉट? नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द इम्पेरियर हिमसेल्फ हॅज समोन हिम? काय? त्याला मी बोलावले आहे, सम्राटाने बोलावले आहे, असं ऐकूनही ती व्यक्ती माझ्या दरबारात येणार नाही? नो, नॉट इवन देन. नाही तरी देखील ती व्यक्ती तुमच्या दरबारात येणार नाही. हिज रिप्लाय वूड हॅव इनरेग्ड एनी अदर इम्पेरियर. अशा प्रकारचा नकारार्थी उत्तराने कुठलाही सम्राट अतिशय रागावला असता. बट अकबर वॉज डिफरंट. पण अकबर हे डिफरंट आहे किंवा होते. व्हेरी वेल उस्तादजी, सेड अकबर. तर छान आहे उस्तादजी. स्माइलिंग टू तानसेन हाफ स्केअर्ड आईज. तानसेनच्या घाबरलेल्या नजरेकडे बघून स्माईल देत अकबर म्हणाले की हो, ठीक आहे उस्तादजी. इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम. जर ते यायला तयार नसतील तर मी त्याच्याकडे जायला तयार आहे. विल यू टेक मी टू हिम? तू मला त्यांच्याकडे घेऊन जाशील का? येस सर, प्रोव्हायडेड यू डू नॉट कम ॲज द इम्पेरियर ऑफ हिंदुस्तान. हो सर, पण आपल्याला हिंदुस्तानचा इम्पेरियर म्हणून त्यांच्याकडे जाता येणार नाही. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. पण मी संगीताचा चाहता म्हणून त्यांच्याकडे जायला तयार आहे, सम्राट अकबर म्हणाले. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. आणि तानसेन कुणाबद्दल बोलत होते? संत हरिदासबद्दल. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ह द ऑस्टर्स लाईफ ऑफ हर्मिट. आणि अतिशय साधेपणानं आणि संन्यासाच्या रूपामध्ये संत हरिदास राहत होते. आणि ते कोण होते तर तानसेनचे म्युझिक टीचर. वेन तानसेन अँड द इम्पेरियर रीच हिज हट ही वॉज बिझी विथ हिज डेली चोर्सेस. जेव्हा तानसेन आणि सम्राट अकबर संत हरिदासाच्या झोपडीजवळ गेले तेव्हा ते त्यांच्या डेली कामामध्ये गुंतलेले होते. व्हेन दे आस्क हिम टू सिंग, he smiled but said firmly, I am long past the age of singing. Even his favorite pupil could not pursue him to change his mind. ज्या वेळेला सम्राट अकबर आणि तानसेननं त्यांना गायला सांगितलं त्यावेळेला ते म्हणाले की आता मी गात नाही. आय एम लॉंग पास्ट, म्हणजे आता याला मला गाऊन खूप दिवस झाले आहे आणि मी गाणं आता सोडलेलं आहे, त्यामुळं मी आता गाणार नाही. संत हरिदासाचे तानसेन हे म्युझिक टीचर होते आणि तानसेन हा अतिशय फेवरेट शिष्य होता संत हरिदासांचा. तरी देखील संत हरिदास गाण्यासाठी तयार झाले नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु अँड ही मेड डिलिबरेल मिस्टेक. तानसेनला माहिती होतं की इथे आता कोणती ट्रिक वापरायची. तानसेननं गायला सुरुवात केली आणि जाणून बुजून मुद्दामपणे गुरुसमोर चुका करायला सुरुवात केली. दॅट्स नॉट द राईट नोट, तानसेन क्राईड हिज टीचर अमेज. व्हॉट हॅज हॅपन टू यू? ही काही योग्य धून नाही तानसेन, संत हरिदासांनी थोडं मोठ्या आवाजात तानसेनला सांगितलं. आणि तुला काय झालं आहे हेही त्यांना विचारलं. तानसेन did not seem to understand his teacher and he made the same mistake again. तानसेनने जाणून बुजून न ऐकल्याप्रमाणे केलं आणि पुन्हा एकदा तीच चुकी केली. Exasperated, संत हरिदास took the tanpura from Tansen's hand and sang the right note. Then he went on to the next and the next. संत हरिदासांनी
तानसेनच्या हातातून तानपुरा घेऊन टाकला आणि त्यांनी गायला सुरुवात केली आणि एकानंतर एक ते धून गातच राहिले. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डाऊन ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जास्मिन. उतरत्या किंवा मावळत्या सूर्याप्रमाणे आणि जास्मिन फुलाच्या सुगंधांप्रमाणे पूर्ण जंगलामध्ये, फॉरेस्टमध्ये संत हरिदासांच्या गाण्याची धून पसरायला सुरुवात झाली. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम as if they were hypnotized, and the emperor realized that Tansen had spoken the truth. He had not known that music could be like this. He had certainly never heard anything like it before. तानसेन आणि सम्राट अकबर दोघंही संमोहित होऊन ते सगळं ऐकू लागले आणि सम्राट अकबराला असं वाटलं की यापेक्षा जास्त चांगलं त्यांनी कधी काही ऐकलेलंच नाही. As they walked back, the emperor suddenly broke the silence to ask Tansen, "Why can't you sing like him, Ustadji?" आणि शेवटी ज्या वेळेला सम्राट अकबर आणि तानसेन परत येत होते त्यावेळेला सम्राट अकबरांनी तानसेनला विचारलं की उत्सादजी म्हणजे तानसेन, आपण या गुरूंप्रमाणे का गाऊ शकत नाही? तानसेनने स्माईल केली आणि शहनशाह, आय सिंग ॲट युअर command, the command of the Emperor of Hindustan. But Guruji sing for one who is master of even kings, God. His music springs from the depth of his soul, free and unasked for. तानसेनने सांगायला सुरुवात केली की सम्राट अकबर, मी आपल्यासाठी गातो, मी तुमच्या कमांडवरती किंवा तुम्ही आज्ञा दिल्यानंतर गातो, पण माझे गुरुजी संत हरिदास हे मात्र देवाच्या सांगण्याप्रमाणे गातात किंवा देवाच्या महिमा गाण्यासाठी गातात. हिज म्युझिक स्प्रिंग फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल. त्यांचं जे संगीत आहे ते त्यांच्या आत्म्यातून बाहेर पडतं. फ्री अँड अनआस्क फॉर. अतिशय फ्री, मुक्त आणि ज्याला कोणीही सांगितलेलं नाही आहे गा, ते मनापासून गाण्यास सुरुवात करतात. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाईन. ते त्यांच्या आत्म्यातून गातात आणि ते ईश्वरासाठी गातात, देवासाठी गातात, देवाच्या आज्ञेवरतून गातात, म्हणून त्यांचं म्युझिक इतकं सुंदर आणि सुरेल असतं. पण मी आपल्या शहनशाहच्या किंवा सम्राटाच्या आज्ञेनं गातो, त्यामुळं माझं म्युझिक हे त्यांच्या इतकं सुंदर असू शकत नाही. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाईन. माझं संगीत हे इतकं सुंदर आणि दैविक कसं असू शकतं? English workshop for the poem Song of the Song. Frame your own sentence by using words or phrases. Wonderful. Ria is a wonderful person. Superb. My mom makes superb ice cream. Very well. Mahesh sing songs very well. So beautiful and divine. Himachal Pradesh is so beautiful and divine. From the story make a list of words related to music. Music related शब्द स्टोरी मधून शोधायचे. फॉर एक्झाम्पल राग, तानपुरा, नोट, व्हायब्रेशन और व्हायब्रेटेड एक्सेट्रा. Who said to whom and when and why. Then I must have him sing in my court. Emperor Akbar said to Tansen, I shall go as a humble lover of music. Emperor Akbar said to Tansen, what has happened to you? Sant Haridas said to Tansen, how can I expect my music to be so beautiful and divine? Tansen said to Emperor Akbar. Then fourth question is match the following. Type of sentence and type of sentence. What has happened to you? This is a interrogative sentence. प्रश्नार्थक वाक्य. I am long past the age of singing. This is a imperative sentence. Wonderful. This is a exclamatory sentence. No, not even then. This is a negative sentence. नकारार्थी वाक्य. Take me to him. Statement or assertive sentence. Make as many words as you can from the word
एक्झॅस्पेरेटेड. एक्झॅस्पेरेटेड या शब्दापासून आपल्याला अजून जितके जास्त शब्द बनवता येईल तितके बनवायचे आहे. एक्झॅस्पेरेटेड या शब्दातल्या शब्दांची फोड करून आपल्याला ते शब्द बनवायचे आहे. क्वेश्चन नंबर 6. राईट T for true, NT for not true and CNS for cannot say. Emperor Akbar greatly admired Tansen's music, but now he was bored with it. Not true. Akbar was arrogant and expected all his subjects to be obey his commands. Not true. Guruji recognized the king. Not true. In spite of being a great singer, Tansen continued to make deliberate mistakes. True. Any effort dedicated to God turned into be the best. True. Discuss and write briefly. What would happen if the Emperor Akbar would summon Sant Haridas? संत हरिदासांना जर कधी एम्पेरियरनं बळजबरीने आपल्या दरबारात बोलवलं असतं तर काय घडलं असतं हे आपल्याला शॉर्टली लिहायचं आहे. व्हॉट इफ यू फाइंड अ ब्लाइंड पर्सन सिंगिंग सॉन्ग मेलेडियसली फॉर बेगिंग. जर तुम्हाला एखादा आंधळा व्यक्ती अतिशय सुरेल गाताना दिसला आणि तो भीक मागत असला तर तुम्हाला काय वाटेल. स्टडी द